पेठ रोडवरील आरटीओ परिसरामधील अशोकमेघ नगर या ठिकाणी रोहित ज्वेलर्स या दुकानाचे मालक ज्ञानेश्वर सुधाकर माळवे यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली। ग्राहकांकडून दागिने गहाण ठेवून पैसे घेणाऱ्या माळवे यांनी मुद्दल आणि व्याज परत केल्यानंतरही दागिने परत न करता लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी नागरिकांनी 5 ऑगस्टला रात्री 11 वाजेच्या दरम्यान एकत्र येत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे माळवे यांचा ठाव ठिकाणा शोधून त्यांना अटक केली आहे। ज्ञानेश्वर माळवे यांनी अनेक नागरिकांकडून दागिने गहाण ठेवून त्यावर पैसे दिले होते। मात्र नागरिकांनी ठरल्याप्रमाणे मुद्दल आणि व्याज परत केल्यानंतरही त्यांनी दागिने परत केले नाहीत। 2-3 दिवसांनी या दागिने बँकेच्या सेफमध्ये आहेत अशा कारणांवरून वेळ मारून नेली। अखेर दुकान बंद करून कुठेही माहिती न देता ते पसार झाले होते। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी मार्गदर्शनाखाली सुरू केला। अशोकमेघ नगर, कर्णनगर, विठाईनगर परिसरातील अनेक नागरिकांनी यापूर्वीही पोलिसांमध्ये निवेदन दिलं होतं। या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी नागरिकांना तात्काळ मदत केली। त्यांनी सांगितलं की गहाण व्यवहार करताना पावती घेणं आवश्यक आहे। नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचं आहे। नमस्कार। खरं तर आज आपण पंचवटी पोलीस स्टेशनला इथं जमा झालो आहोत। माझ्यासोबत 15 ते 20 लोक इथं जमा झालेले आहेत। त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे रोहित ज्वेलर रोहित ज्वेलर नावाचा व्यक्ती अशोकमेघ नगरमध्ये रोहित ज्वेलर दुकानाचा मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी कमीत कमी 70 ते 72 लोकांचं सोनं गहाण ठेवून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अपहार केलेला आहे। खरं तर हे जे सगळे अशोकमेघ नगरमध्ये राहणारे जे रहिवासी सर्वसामान्य आहे। कोणी 1 तोळा, कोणी 2 तोळा, कोणी 2.5 तोळा, कोणी 10 ग्रॅम, कोणी 20 ग्रॅम, आपल्याला जसं आपल्या परिस्थितीनुसार होईल तसं जमा करून त्याच्याकडनं पैसे घेतले होते। मात्र ह्या गोष्टीला आता 5-10 वर्ष होऊनही त्यांनी मुद्दल आणि व्याजासह पैसे दिलेले असतानाही तो मात्र त्यांचं सोनं परत देत नाहीये। 3 वर्षापासून हे सर्व नागरिक त्याचा पाठलाग करतायत, त्याचा पाठपुरावा करतायत। तो त्यांना आश्वासन देतो, मी आज देतो, उद्या देतो, मी माझं रो हाऊस विकून त्याचे पैसे देईल, मात्र त्याची द्यायची दानत होत नाहीये। आणि 2023ला पण पंचवटी पोलीस स्टेशनला यांनी निवेदन दिलं होतं, तरी पण तो फक्त देतो असं सांगून त्याला सोडलेलं होतं। मात्र आज हे सगळे इथं नागरिक आलेले आहे आणि पंचवटी पोलीस स्टेशनला आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील साहेबांना भेटलो आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आज त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि कशा पद्धतीने ते आपल्याला रिकव्हरी करता येईल असं त्यांनी शब्द दिलेला आहे। आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, येत्या 15 दिवसात, महिनाभरात जर ह्या लोकांचं सोनं अथवा पैसे जर परत दिले नाही तर याचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात अतिरेक होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार। आम्ही थोडंसं नडलो होतो म्हणून त्यांनी 25,000वर मी पोत गहाण ठेवली। 25,000वर गहाण ठेवल्यानंतर मग आमच्याकडे ती पैसे आले। BC लावल्यानंतर माझी सुने धुणे भांड्याचे कामं करते, माझा मुलगा मार्केटमध्ये कामाला आहे। आम्ही पैसे जमा करून त्याचे 30,000 व्याजासह पैसे दिलेले। तो म्हणे तो देतो म्हणणार, मागून काय म्हणे, मावशी मला सांभाळून घ्या, मला जरा सहकार्य करा। मग आम्ही 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले तरी आम्ही सहकार्य करते, तरी तो म्हणे काय सोडून नाही देऊ राहिला आमचे दागिने काय सोडूनच नाही दिलेले। मग त्याच्यानंतर आता त्यांनी सगळ्या लोकांचे दागिने बुडवू राहिला म्हणून आम्ही हे कंप्लेंटही केल्या, त्याची काही पहिली दखल घेतली नाही। आता आम्ही डायरेक्ट आता पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू राहिलो। काल दिनांक 5/8/2025 रोजी पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर 379/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये आरोपीचे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे, राहणार कौशल्य मंगलकाराच्या पाठीमागे, पेठ रोड, नाशिक। यांचे रोहित ज्वेलर्सच्या नावाने RTO ऑफिसच्या जवळ दुकान होते ज्वेलर्सचे, जे तक्रारदार फिर्यादी यांच्याकडून 2022-23-24च्या दरम्यान सोन्याचे दागिने गहाण स्वरूपात स्वीकारले। सदर दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम तक्रारदाराला गरजेची होती, त्यांना दिली। त्यानंतर तक्रारदार ते गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेले असता जो आरोपी आहे माळवे त्यांनी ते दागिने परत देण्यास नकार देऊ लागला, ओढाओढीची उत्तर देऊ लागला। साधारण हा प्रकार 2 ते 3 वर्ष चालला। मग तक्रारदार फिर्यादी यांच्या लक्षात आलं की
काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय। मग यातील तक्रारदार पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी आले। त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते, तारण पावत्या होत्या, हे आम्हाला दाखवल्या। त्यानंतर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्यामध्ये एकंदरीत 18 तोळेच्या आसपास जे सोन्याचे दागिने ते गहाण स्वरूपात स्वीकारलेले आहेत। आरोपीला आम्ही विचारपूस केली, परंतु मुद्देल मालाबाबत विचारपूस केल्यानंतर तो समाधानकारक उत्तर देत नव्हता। त्यामुळे त्याला आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे पाटीच्या दरम्यान। त्याला आज पोलीस कस्टडीसाठी आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करत आहे आणि सदरचा मुद्देमाल 18 तोळे आणि जवळजवळ 8 लाख रुपये किमतीचा आहे आणि कस्टडीमध्ये मग त्याच्याकडे ते सदर गुन्ह्याबाबत अधिक तपास करून उकल करण्याचा प्रयत्न करत आहोत। लोकांना असं सांगणं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने वगैरे तारण ठेवता, तर तारण ठेवत असताना दुकान हे किमान त्या ठिकाणी जास्त वेळ जुने असले तर जरा परिचयात असणं सोनार वगैरे ते असणं गरजेचं आहे। त्याच्याप्रमाणे सोनाराच्या दुकानामध्ये जर दागिने तारण ठेवले असेल तर शक्यतो तारण पावती घेणं गरजेचं आहे, ज्या अर्थी तुम्हाला पुढे सदरचे दागिने मिळवण्यासाठी प्रयत्न करता येते। त्यामध्ये तक्रारदार जे आहेत ते महिला तक्रारदार आहेत आणि जवळजवळ आणखी 11 साक्षीदार आहेत, ज्यांचे मुद्देमाल आहेत, कानातले टॉप्स असतील किंवा गळ्यातील पोत असतील, असे जवळजवळ 11 साक्षीदार आहेत आणि आणखी साक्षीदार येण्याची शक्यता आहे। त्याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत। तक्रार वगैरे करावी। अद्यापर्यंत 11 साक्षीदार आमच्याशी संपर्कात आहेत। त्यांच्याकडे तपास करून त्यांचे स्टेटमेंट वगैरे नोंदवण्याचे काम चालू आहे। आणखी आल्यानंतर त्यांचे देखील गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून ते साक्षीदार गुन्ह्यामध्ये समाविष्ट होऊन जाईल। ज्यांच्या फसवणूक झाली आहे त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा असं आवाहन यावेळेस करण्यात आलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। आणखीन काही फसवणुकीचे प्रकार उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।